नमस्कार, मी ऋतिक कानगोकर आणि आज आहे संडे. संडे म्हटलं की एकदम निवांत. हर संडेला काही ना काही स्पेशल बनतं आपल्या घरात. तर ह्या संडेला काय बनतंय ते आपण जरा बघूया किचन मध्ये जाऊन. सो आज काय बनवतोय आम्ही आज स्पेशल संडे? मटणाच्या खिम्याचं कालवण. ओके, रेसिपी शेअर करू शकते तू? हा, खिम्याचं कालवण बनवण्यासाठी लागणारे साहित्य. हा मटणाचा खिमा अर्धा किलो आहे. त्यासाठी लागणारं एक नारळ, लसूण, मिरची, अद्रक, कोथिंबीर, शेपू बारीक कापलेला, 7-8 बारीक कापलेले टमाटर, 10-12 बारीक चिरलेला कांदा. तसंच गरम मसाल्यासाठी 7-8 लवंग, दालचिनी आणि काळी मिरी. हे सगळं एकत्र करून वाटून घ्यायचं आहे. खोबऱ्याच्या मसाल्यामध्ये या डहाळ्या सुद्धा वाटायला घ्यायच्या आहेत. हा वाटून झालेला खोबऱ्याचा मसाला या खिम्याच्या ह्याच्यामध्ये मिक्स करायचा आहे. नंतर हा कापलेला कांदा, शेपू, चवीनुसार मीठ, एव्हरेस्टचा लाल तिखा मसाला तिखटीनुसार टाका. 1 चमचा हळद, 3 चमचे धनिया पावडर. हे सर्व एकत्र करून घ्यावे. हे सर्व आता एकत्र केलेलं आहे. ते आता बारीक मिक्सर मध्ये वाटायचे आहे. हे वाटून झालेले आहे. अशा प्रकारे बारीक केलेलं आहे. आता आपण कालवण बनवायला घेऊया. कुकर गरम झालेला आहे. त्यात 1 पळी तेल घातलेलं आहे. तेल गरम झाल्यावर एक बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे. कांदा लाल होईपर्यंत थोडासा परतवायचा. कांदा लाल झालेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये लाल तिखट 3 चमचे, हळद, धण्याची पावडर आणि टमाटर टाकायचे. हे सर्व एकत्र करायचे आहे. टमाटर आणि कांदा लाल झालेला आहे चांगला बारीक. आता आपण वाटलेला तो खोबऱ्याचा मसाला टाकायचा आहे. चांगलं एकत्र होईल. तेल सुटेपर्यंत त्याला ठेवायचं. बघा, आता ह्याला तेल सुटलेलं आहे. आता चवीनुसार मीठ टाकून घ्या. आणि जसं आपल्याला कालवण पातळ घट्ट पाहिजे त्यानुसार पाणी टाकायचं आहे. मी जवळजवळ इथे 3 ग्लास पाणी टाकलेलं आहे. हे एकत्र करून आता कालवणाला आपल्या कड आलेला आहे चांगला. आता गॅस बारीक करावा आणि आपण हे बनवलेलं मिश्रण असं गोल प्रकारचे बॉल्स बनवायचे आहेत. ह्याला आपण हुंडे म्हणतो. तर हे असे बॉल्स या कालवणात सोडायचे आहेत. आणि नंतर परत हे झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं कालवणाला कड येऊ द्यायचं आहे. हे अशा प्रकारे कालवण तयार झालेलं आहे. आता आपण सर्व करूया. हे सर्व करून झालं की
खाण्यासाठी सज्ज झाली आहे बँगलोरी खिम्याच्या हुंड्याची शाख. सो आता हे खिम्याचं कालवण तयार झालेलं आहे. हे तुम्ही गोल गोल बघू शकता, ते हुंडे आहेत ते. हुंडेला आता आपण खाणार आहे. खाण्याच्या आधी लिंबू तर गरजेचा आहे. आपण थोडा लिंबू मारूया. स्वादानुसार लिंबू. थोडं स्टर करूया, मिक्स करूया. सिप घेऊया मग डायरेक्ट. हाय हाय हाय, काय बनलंय. खिमा, बँगलोरी स्टाईल खिमा. हाय हाय, एक नंबर. बँगलोरी स्टाईल खिमा हा आमच्या घरी बनलेला आहे. अतिशय सुंदर.